कागल विधानसभा मतदारसंघात नामदार हसन मुश्रीफ हेच महायुतीचे उमेदवार असणार हे निश्चित झाल्यानंतर समरजित सिंह घाटगे यांचा पवित्रा काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अखेर आज समरजित सिंह घाटगे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत तुतारी फुंकण्याचा निर्णय जाहीर केला। दरम्यान या मेळाव्याला हजेरी लावत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी 3 सप्टेंबरला समरजित सिंह घाटगे यांचा कागलच्या गैबी चौकात खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याचं जाहीर केलंय। भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेले शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे हेच विधानसभेला नामदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात लढणार हे निश्चित होतं। समरजित सिंह घाटगे यांनीही निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा महायुतीत समावेश झाला आणि समीकरणं बदलू लागली। ज्यांच्या विरोधात समरजित सिंह घाटगे यांनी मोठी आघाडी उघडली होती ते नामदार हसन मुश्रीफच महायुतीमध्ये आल्यानं समरजित सिंह घाटगेंची कोंडी होऊ लागली। त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी नामदार हसन मुश्रीफ हेच कागलमधून महायुतीचे उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत दिल्यानं राजगटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली। याच अस्वस्थतेतून समरजित सिंह घाटगे यांनी कालच्या कोल्हापुरातील महिला सन्मान मेळाव्याकडे पाठ फिरवली। तसंच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून भाजपचं चिन्हसुद्धा हटवलं। खरं तर आज कार्यकर्त्यांशी चर्चा करून समरजित सिंह घाटगे पुढं काय करायचं हा निर्णय घेणार होते, परंतु कालच्या त्यांच्या पवित्र्यामुळे ते भाजपला रामराम करणार हे निश्चित झालं होतं। त्यांची पुढील दिशा काय असेल या संदर्भात आजच्या मेळाव्यात चर्चा झाली। या मेळाव्यात बोलताना समरजित सिंह घाटगे यांनी 2024ची निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार असं सांगत खासदार शरद पवार यांनी आपली दखल घेतली, पक्षप्रवेशाचा निर्णय आपला एकट्याचा नसून कार्यकर्त्यांचा असल्याचं सांगितलं। दरम्यान या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित राहिले आणि त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांची परवानगी घेत समरजित सिंह घाटगे हे 3 सप्टेंबरला कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील असं जाहीर केलं। लोकसभा निवडणुकीत छत्रपती शाहू महाराजांना निवडून आणलं त्याचीच पुनरावृत्ती कागलमधून समरजित सिंह घाटगे यांना निवडून आणत करायचे असं सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समरजित सिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेश हा महाराष्ट्रातल्या विधानसभेचं चित्र बदलणारा असेल असा विश्वास व्यक्त केला। या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवानंद माळी, सुनील मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले। मेळाव्याला राजे प्रवीण सिंह घाटगे, वीरकुमार पाटील, RK पवार, अनिल घाटगे, विनायक कदम, रणजित पाटील, अमरसिंह घोरपडे, MP पाटील, वीरेंद्र घाटगे, जयवंत रावण, दीपक मगर यांच्यासह शाहू ग्रुपमधील संस्थांचे पदाधिकारी आणि राजे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।